नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. शाहू मिल चौकात भीषण अपघात, नवविवाहितेस दोघांचा मृत्यू, 3 जखमी. शाहू मिल चौकात शनिवारी दिनांक 7 फेब्रुवारी दुपारी सुमारे 3च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. एक भरधाव कारने 4 ते 5 दुचाकींना दिलेल्या जोरदार धडकेत हा दुर्दैवी प्रकार घडला. या अपघातात एडी भाग्यश्री लक्ष्मण गवळी वय वर्ष 30 राहणार कसबा बावडा आणि दीपक महादेव वनशे वय वर्ष 65 राहणार दिलबहार तालीम मंडळ सनगर गल्ली यांचा मृत्यू झाला आहे. भाग्यश्री गवळी यांचे 1.5 वर्षापूर्वी लग्न झाले होते, त्यामुळे त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर मयत दीपक वनशे हे कोल्हापूर महानगरपालिकेतील निवृत्त आरोग्य कर्मचारी होते. अपघातात जखमी झालेल्या तिघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. या प्रकरणी कार चालक मयुरेश योगेश पाटील वय वर्ष 19 याला राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयुरेश पाटील याचे वडील पशुखाद्य दुकान चालवत असून तो शाहू मिलच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान मयत भाग्यश्री गवळी आणि त्यांचे वडील शाहू मिल चौकातून गावाकडे जात असताना कारने धडक दिल्याची माहिती आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.